प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 15 ऑगस्ट 1947 भारत आपला स्वतंत्र झाला आणि भाषावार प्रांत रचना करण्यात आली। त्या भाषेचे ते प्रांत निर्माण करण्यात आले। मराठी भाषिकांची महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आलं, परंतु मुंबई कोणाची? मुंबई गुजरातींची की महाराष्ट्राची? हा वाद मात्र निर्माण झाला। वास्तविक पाहता मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग, परंतु त्यावेळच्या काँग्रेसी नेत्यांनी, मग ते सखा पाटील असतील, मोरारजी देसाई असतील, ह्यासारख्या मातब्बर लोकांनी, नेत्यांनी मुंबई ही गुजरातमध्ये राहावी यासाठी प्रयत्न केले। मुंबई महाराष्ट्रात येऊ नये, महाराष्ट्राला मुंबई देऊ नये यासाठी त्यांनी जंगजंग पछाडलं। परंतु मुंबई हा मूलतः महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी आंदोलन करत होती। त्यासाठी सुमारे 106 हुतात्मे, 106 लोकांनी, महाराष्ट्रप्रेमी लोकांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली आणि त्या बलिदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली। मुंबईसह आज मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे। मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, परंतु या मुंबईला महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी, महाराष्ट्रामधून तोडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या विरोधामध्ये जे मोठं आंदोलन उभं राहिलं, त्या आंदोलनामध्ये निश्चितच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची फार मोठी भूमिका राहिलेली आहे। कॉम्रेड डांगे असतील, प्रबोधनकार केशव ठाकरे असतील, आचार्य आत्रे, शाहीर अमर शेख, नाग गोरे या सर्व मंडळींनी त्या काळातल्या मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आंदोलन उभं केलं, परंतु या आंदोलनाला पाहिजे ती धार येत नव्हती। एक दिशा आणि रस्त्यावरच्या लढाईला प्रचंड धार येण्यासाठी त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांची या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये अत्यंत आवश्यकता निर्माण झाली होती। अशा वेळेला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते कॉम्रेड डांगे, आचार्य आत्रे, प्रबोधनकार ठाकरे, नागगोरे, अमर शेख ही सर्व मंडळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिल्लीच्या निवासस्थानी भेटायला गेली आणि त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची सगळी पार्श्वभूमी आणि उद्देश सांगितला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटली आणि बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना जाहीरपणे सांगितलं की माझा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, बाबासाहेबांची त्यावेळेला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन नावाचं राजकीय संघटन होतं, राजकीय पक्ष होता आणि जो भारताच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष होता। तर बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं की माझा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा जिब्राल्टरच्या खडकाप्रमाणे या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये अविचल राहील। या आंदोलनाला मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत नाही, तुमच्या पुढं राहू, आमचे कार्यकर्ते हे तुमच्या पुढं असतील असं जाहीरपणे सांगितलं। आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या या आंदोलनातल्या एंट्रीमुळे, बाबासाहेबांच्या या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या सहभागामुळे आंदोलनाला एक वेगळी धार आली। बाबासाहेबांचे कार्यकर्ते, जे आंबेडकरी कार्यकर्ते होते, ते शिस्तबद्ध कार्यकर्ते, रस्त्यावरच्या लढाईमध्ये लढणारे, संपूर्ण देशामध्ये आक्रमक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते आणि ह्या लोकांची, आंबेडकरवाद्यांची साथ या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला मिळाल्यामुळे त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या नेत्यांमध्ये, त्या आंदोलनामध्ये 100 हत्तींचं बळ संचारलं आणि ही लढाई एखाद्या वायुगतीनं, प्रचंड गतीनं पुढं सरकली
त्यानंतर कितीतरी वेळा, असंख्य वेळा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या नेत्यांनी मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये बाबासाहेबांच्या घरी जाऊन बाबासाहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये दुर्दैवानं संयुक्त महाराष्ट्र जरी झाला नसला तरी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक योगदान राहिलेलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे योगदान राहिलेलं आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे, बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, ॲडव्होकेट कायदेतज्ञ ॲडव्होकेट BC कांबळे, त्यावेळेचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व पुढारी मंडळी ह्या आंदोलनामध्ये हिरहिरीनं सहभागी झाली. दादासाहेब गायकवाड यांचे रांगडी भाषण, खरडं वक्तृत्व त्यावेळेला महाराष्ट्राला जागं करणारं होतं. महाराष्ट्राला पेटवणारं, महाराष्ट्राला जागृत करणारं त्यांची ती भाषणं राहायची. अर्थात बाबासाहेब हयात असताना जे गुजरात्यांनी गुजरातच्या बाजूनं मुंबई ही गुजरातमध्ये असावी त्याकरता त्यांच्या तिथल्या विचारवंत लोकांनी ज्या आर्टिकल लिहिले होते, लेख लिहिले होते, त्या लेखांना, त्यांच्या त्या प्रत्येक आरोपांना खोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आपल्या लिखाणातून. आणि अतिशय मजबूत पद्धतीनं बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई असायला हवी याचे समर्थन करणारे लेख लिहिले. आणि त्यामुळं साहजिकच मुंबई महाराष्ट्रात असायला हवी या लढ्याला, हा लढा एक मजबूत वळणावरती गेला. त्याची बाजू बळकट झाली आणि शेवटी पंडित नेहरू भारताचे प्रधानमंत्री त्यावेळेचे, त्यांना नमतं घ्यावं लागलं. आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना आणि महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं नेतृत्वाचं योगदान दिलं त्या सर्व नेत्यांना, कॉम्रेड डांगे असतील, आचार्य अत्रे, अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, नाग गोरे या सर्व नेत्यांसह कर्मवीर दादासाहेब गायकवाड, ॲडव्होकेट BC कांबळे आणि अर्थातच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.